समर्थ रामदास स्वामी महाराज कृत मनाचे श्लोक क्रमांक 156. म्हणे जाणता तो जणी मूर्ख पाहे अंत कासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना तया लक्षिता वेगळे राहवेना. मला परब्रह्माचे ज्ञान झाले आहे असे जो म्हणतो तो मूर्ख होय. ती वस्तू अतर्क्य आहे म्हणून तर्काने ती जाणता येत नाही. मीपण असताना ते परब्रह्म पाहता येत नाही. एकदा मीपणा सोडून पाहिले की मग परब्रह्माहून वेगळे असे काही उरतच नाही. श्लोक क्रमांक 157. बहुशास्त्र धुंडाळीता वाड आहे जया निश्चयो एक तोही नसाहे मती भांडती शास्त्र बोधे विरोधे गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे. याचा अर्थ असा होतो की ज्ञानशाखाचा पसारा मोठा आहे. त्यांमध्ये एकमत नाही. निरनिराळ्या मतांची लोक परस्पर भांडत असतात. परंतु ज्ञान झाल्यामुळे तो जागा झाला आहे. त्याला परमात्म्याचे ज्ञान मिळते आणि त्याची बुद्धी कुंठित होते. श्लोक क्रमांक 158. श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे स्वयं शेष मौनावला स्थिर पाहे मना सर्व सांडूनी राहे. 4 वेद, न्यायदर्शन, मीमांसा, तर्कशास्त्र, अनेक स्मृती पुराणे, वेदांत ग्रंथ इत्यादी सर्व त्या परमात्म्याचे वर्णन करतात. परंतु शेवटी नेती नेती असे म्हणतात. शेषनाग सहस्रावधी मुखे असूनही त्या परमात्म्याचे वर्णन करता येत नसल्यामुळे मौन झालेला आहे. तेव्हा ज्ञानाचा अहंकार सोडून ती वस्तू पाहण्याचा प्रयत्न कर. श्लोक क्रमांक 159. जेने मक्षिका भक्षिली जाणीवीची तया भोजनाची रुची प्राप्ती कैची. अहम भाव ज्या मानसी जाविरेना तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. आत्मज्ञानाच्या भोजनात अहमभावाची माशी पोटात गेल्यास ती ज्ञान पचू देत नाही. अहमभावामुळे ज्ञानाची आवड नाहीशी होते व तळमळ उरते. ज्याच्या मनातील अहमभाव नाहीसा होत नाही त्याला ज्ञान पचत नाही. श्लोक क्रमांक 160. नको रे मना वाद हा खेदकारी नको रे मना भेद नाना विकारी नको रे मनासी कऊ पुढिलासी अहमभाव जो राहिला तुझ पासी. हे मना, वादावादी करणे हे अत्यंत वाईट आहे. वादातील वायफळ चर्चा माणसांमध्ये भेद निर्माण करते व नाना प्रकारचे विकार निर्माण करते. तेव्हा तुझ्याजवळ जो अहमभाव आहे तो इतरांना शिकवू नकोस. जय जय राम कृष्ण हरी.